सरळ अर्थ असा झाला की राज्यपालांना नेमणं आणि त्यांना काढून टाकणं हे दोन्हीही पंतप्रधानांच्या हातात असतं आणि त्यामुळे राज्यपाल हे कायम पंतप्रधानांची मर्जी राखण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे सरकारी या कमिशननी असं सांगितलं होतं की केंद्रात जे सरकार सत्तेत आहे आणि राज्यात जर का वेगळं सरकार सत्तेत असेल तर गव्हर्नर हा मिसचीफ करू शकतो आणि हेच खेर यांनी घटना समितीमध्ये पण म्हटलं होतं की चांगला गव्हर्नर आला तर चांगलं काम करेल, परंतु ड्युबियस गव्हर्नर आला तर तो काही मिसचीफ करू शकतो। सोली सोराबजींनी तर त्यांच्या पुस्तकाचं शीर्षकच दिलंय की गव्हर्नर द सेज और साबोटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे घटनेचे हे तारक आहेत का घटनेचे हे मारक आहेत। आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने एका महत्त्वाच्या निर्णयामध्ये असं म्हटलंय कि गवर्नर शुड रिमेंबर दैट ही इज नॉट द एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट बट ही इज द हेड ऑफ द स्टेट। आणि त्यांनी जी 159 कलमाखाली शपथ घेतली आहे की मी घटना प्रिझर्व, प्रोटेक्ट आणि डिफेंड करीन, तर त्याचं त्यांनी पालन करणं आवश्यक आहे। सध्याची स्थिती जी आहे ती मी आपल्याला सांगतो आणि ती अत्यंत स्वच्छ आहे। ती स्थिती अशी आहे की 163 कलमाखाली मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसारच राज्यपाल कार्य करतील। फक्त याच्यामध्ये त्यांना काही डिस्क्रिशनरी अधिकार असतात आणि ते डिस्क्रिशनरी अधिकार कुठले असतात तर ते घटनेने दिलेले, ते व्यक्तिगत तारतम्य नाही, व्यक्तिगत डिस्क्रिशन नाही, ती कॉन्स्टिट्यूशनल डिस्क्रिशन आहे। आणि त्याच्यामध्ये शेजारच्या केंद्रशासित प्रदेशाचा कारभार त्यांच्याकडे असेल तर त्यांना या मुख्यमंत्र्याचं ऐकावं लागत नाही किंवा त्यांच्यावर काही खास जबाबदाऱ्या राज्यघटनेने टाकलेल्या आहेत 371 कलमानंतर, त्याच्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या परवानगीची गरज नसते किंवा राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची असेल तर मुख्यमंत्र्याला विचारावं लागत नाही किंवा 200 कलमाखाली एखादं विधेयक जे आहे ते प्रेसिडेंट करता रिझर्व ठेवायचं का त्याला विचारावं लागत नाही। पण हे सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टींमध्ये राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच वागावं लागतं, कारण आपल्याकडे पार्लमेंटरी सिस्टीम आहे। जसं प्रेसिडेंट हा पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार काम करतो, तिथे तो स्वच्छ शब्दात लिहिलंय की ही शॅल ऍक्ट अकॉर्डिंगली 74व्या कलमामुळे। इथे तसं लिहिलेलं नाहीये, पण जे केंद्र सरकारमध्ये तेच राज्य सरकारमध्ये आहे आणि त्यामुळे 174 कलमाखाली राज्यपालांना हा जो अधिकार दिलाय टू समन, प्रोरोग अँड डिझॉल्व, म्हणजे सत्र बोलावणं, सत्रांत करणं आणि विसर्जित करणं, हा जो अधिकार दिलेला आहे हा डिस्क्रेशनमध्ये येत नाही। आणि त्यामुळे आत्ताच्या राज्यघटनेप्रमाणे गव्हर्नरला जर का सत्र बोलवायचं असेल तर ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसारच बोलवावं लागतं। तेव्हा आत्ता जे बोलवलेलं आहे ते घटनाबाह्य कृत्य आहे असं प्रथमदर्शनी आम्हाला वाटतं, परंतु राज्यघटना जी असते ती उत्क्रांत होणारी गोष्ट आहे। ती अमेंडमेंटनी उत्क्रांत होते किंवा सुप्रीम कोर्ट डिसिजन्सनी उत्क्रांत होते किंवा प्रथा परंपरांनी उत्क्रांत होते। आता आज जर का सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की अशा परिस्थितीमध्ये गव्हर्नरला हा विशेष अधिकार राहील तर मग त्याप्रमाणे घटना आम्हाला शिकवावी लागेल, कारण सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन। ही आत्ताची पोझिशन आहे। सुप्रीम कोर्टाने खटला आज ऐकला आणि त्याचा निर्णय दिला तर मी पुढचं आपल्याशी बोलू शकतो। आणि घटनातज्ञ उल्हास बापट या सगळ्या परिस्थितीतल्या काही तांत्रिक बाबी स्पष्ट करत होते। पण आता एक क्षणाला एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजे सिल्वर ओकवरील महाविकास आघाडीची बैठक जी ती संपली। या बैठकीत सध्याच्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर उद्या फ्लोर टेस्टच्या मुद्द्याला घेऊन महत्त्वाची चर्चा झाल्याचं कळतंय। पण या बैठकीला शिवसेनेचे कोणतेही नेते उपस्थित नसल्याचं देखील थोड्या वेळापूर्वीपर्यंत आपल्याला कळत होतं, पण आता माहीत नाही की नेमके त्यानंतर जर कोणी नेते तिथे उपस्थित झाले असतील तर ही बैठक पार पडली असेल। पण ही बैठक पार पडल्याचं कळत आहे। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते यामध्ये दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील हे उपस्थित होते। शिवाय काँग्रेसच्या वतीने देखील महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित झालेले होते। फ्लोर मॅनेजमेंट हा मुद्दा जर उद्या फ्लोर टेस्ट होते तर फार महत्त्वाचा ठरणार आहे। दोन्ही पक्षांनी आपापले आमदार फुटू नये या दृष्टीने, आणि शिवाय आपण जर संख्याला म्हणजे बहुमताची संख्या जी ती कमी पडते असं जर दिसत असेल तर तो आकडा अधिक वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा तो स्थिर ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं अपक्ष आमदार कोण आहेत, कोणाला आपण आणखी सोबत घेऊ शकतो। कारण शिवसेनेकडनं जो वारंवार दावा केला जात होता की या शिंदे गटातील
20 आमदारांशी त्यांची चर्चा सुरू आहे किंवा ते त्यांच्या संपर्कात आहेत। मग ते 20 आमदार खरंच उद्या जर फ्लोर टेस्टमध्ये मतदानाला सगळे आमदार उपस्थित होत आहेत तर ते शिवसेनेच्या बाजूने मतदान करणार का? जर शिवसेनेच्या विरोधात मतदान होतं तर नेमकं काय केलं पाहिजे? कारण उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उद्या अध्यक्षपदावरती बसून त्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या आणि परवा असं 2 दिवस हे जे अधिवेशन आहे जे फ्लोर टेस्टसाठी म्हणून बोलवण्यात आलंय, बहुमत चाचणीकरता म्हणून बोलवण्यात आलंय, त्यातलं सगळं सभागृह व्यवस्थापन हे अध्यक्षांच्या निर्णयावरती असेल। जर उद्या बहुमत चाचणीच्या वेळी जर काही गोंधळ झाला तर अध्यक्षांच्या अधिकारात अध्यक्ष फ्लोर टेस्ट ही पुढे ढकलू शकता, म्हणजे बहुमत चाचणी हे पुढे ढकलू शकता। पण तसं होऊ नये या दृष्टीने देखील पूर्ण प्रयत्न असतील। आता या बैठकीत नेमकं काय ठरलंय, काय चर्चा झाली जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी